नमस्कार. आज आपण पाहूया एक धार्मिक कथा. राम नवमी निमित्त स्पेशल कथा. राम नामाचा जप आणि लेखनाचे फायदे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्रीराम लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. हरिओम. जय श्रीराम मित्रांनो. राम हे केवळ 2 अक्षराचे नाव नसून ते अथांग शक्तीचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत नामापराध टाळून श्रद्धेने घेतलेले नामस्मरण हे भवसागर तरुण जाण्याचे साधन मानले जाते. रमन्ते योगिने यस्मिन् स रामः, अर्थात ज्याच्यामध्ये योग्यांचे मन रमते तो राम. राम नामाचा जप आणि ते लिहून काढण्याची रामनाम वही ही पद्धत भक्ताला केवळ शिस्तच लावत नाही तर त्याच्या अंतर्मनातील गोंधळ थांबवून त्याला एकाग्रतेच्या शिखरावर घेऊन जाते. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक तणाव मुक्तीसाठी रामनाम हे एक अमोघ औषध ठरत आहे. जेव्हा राम हा शब्द ओठावर येतो तेव्हा केवळ एकच नाव उच्चारले जात नाही तर एक अदृश्य ऊर्जा आपल्या आत वाहू लागते. ही ऊर्जा आपल्या मनाला शांत करते, विचार स्पष्ट करते आणि आपल्याला जीवनातील गुंतागुंतीच्या प्रसंगातही योग्य मार्ग दाखवते. जेव्हा आपण राम नामाचा जप करतो तेव्हा आपल्यातली भीती, चिंता आणि गोंधळ हळूहळू नाहीसा होतो. हे नाव आपले मन आणि आत्मा यांच्यात एक पूल तयार करते ज्यामुळे आपले विचार आणि कृती एकाच दिशेने स्थिर होतात. ज्याप्रमाणे अंधारात दिवा मार्ग दाखवतो तसेच राम नाम आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल सोपे, स्पष्ट आणि संतुलित करते. अर्जुनाची कथा. अर्जुन एका छोट्या गावात राहायचा. त्याचे जीवन साधे होते पण त्याच्या मनात नेहमी एक रिकामेपणा आणि अस्वस्थता असायची. दिवसभर शेतात कष्ट करून संध्याकाळी घरी परतल्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि भविष्यातील चिंतांमध्ये तो स्वतःला हरवून बसलेला जाणवायचा. एके दिवशी गावात जत्रा भरली होती. तिथे अर्जुनची नजर एका वृद्ध साधूवर पडली. साधूच्या हातात एक माळ होती आणि त्यांच्या मुखातून फक्त 2च शब्द येत होते, राम राम. साधूच्या आवाजात इतकी गोडी आणि खोली होती की अर्जुनाच्या मनातील अस्वस्थता लगेच कमी झाली. साधूंनी डोळे मिटून सांगितले, बाळा, राम नाम केवळ शब्द नाही, ही मन आणि आत्म्याला जोडणारी शक्ती आहे. जो मनापासून याचा जप करतो त्याचे जीवन बदलून जाते. साधनेचा प्रवास. घरी परतल्यावर अर्जुननेही ही साधना सुरू केली. सुरुवातीला त्याने कागदावर राम लिहायला सुरुवात केली. हळूहळू त्याला एक अद्भुत शांतता आणि उत्साह जाणवू लागला. एकाग्रता. शेतात काम करतानाही त्याचे मन आता एकाग्र राहू लागले. सकारात्मक बदल. पूर्वी तो छोट्या छोट्या गोष्टीवर रागवायचा पण आता तो धीर धरून शांत राहू लागला. संकटात मार्ग. एकदा गावात नैसर्गिक संकट आले. काही लोकांनी त्यांच्या पिकाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनाने रागावण्याऐवजी शांतपणे विचार केला आणि ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या सोडवली. व्हिडिओतील अर्जुनाच्या कथेच्या आणि आध्यात्मिक संदर्भाच्या आधारे राम नामाचा खरा अर्थ आणि त्याचे महत्त्व सविस्तरपणे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. राम हे केवळ एक नाव नसून ती एक शक्ती, अवस्था आणि जीवन जगण्याचा मार्ग आहे. याचे विश्लेषण खालील मुद्द्यामध्ये करता येईल. 1. शब्दाची उत्पत्ती म्हणजेच राम शब्दाचा अर्थ. राम या शब्दातील र आणि म या अक्षरांना विशेष महत्त्व आहे. र म्हणजे प्रकाश, जो प्रकाशमान आहे, जो सर्वत्र चैतन्य पसरवितो. म म्हणजे मन, ज्ञान, ज्याचा अनुभव मन घेऊ शकते. थोडक्यात
रमेन्ते इति रामः म्हणजेच जे तत्व चराचरात रमले आहे आणि त्यात संपूर्ण ब्रह्मांड रमते ते म्हणजे राम. 2. राम नामाचे आध्यात्मिक स्वरूप. व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे राम नाम हे मन आणि आत्मा यांना जोडणारा एक पूल आहे, अदृश्य ऊर्जा. जेव्हा आपण राम नामाचा उच्चार करतो तेव्हा शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी मनातील नकारात्मक विचारांना म्हणजेच काम, क्रोध, लोभ यांना नष्ट करते. आत्मिक शांती. बाह्य जगात कितीही गोंधळ असला तरी राम नामाचा जप करणाऱ्या व्यक्तीला अंतर्बाह्य शांतता लाभते, जसे अर्जुनाला त्याच्या कष्टाच्या जीवनात मिळाली. 3. राम म्हणजे संतुलित जीवन. रामायणानुसार प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यामुळे राम नामाचा अर्थ आदर्श किंवा मर्यादा असाही होतो. कर्तव्य आणि ध्येय. अर्जुनाने जसे शेतात कष्ट करताना राम नामाचा आधार घेतला, तसाच राम नामाचा अर्थ म्हणजे आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडणे. स्थिरता. संकटाच्या वेळी उदाहरणार्थ जेव्हा पिकाचे नुकसान झाले तेव्हा डगमगून न जाता शांत राहून मार्ग काढण्याची शक्ती म्हणजे रामनामाचा प्रभाव. 4. नामस्मरण आणि मानसशास्त्रीय परिणाम. एकाग्रता. ज्याप्रमाणे नदीचे पाणी शांत झाल्यावर तळाचा भाग स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे रामनामाच्या जपाने मन शांत होते आणि विचारामध्ये स्पष्टता येते. भयमुक्ती. राम नाम माणसाला अहंकारापासून दूर करते. जेव्हा मीपणा संपतो तेव्हा भीती आणि चिंता आपोआप नाहीशी होते. 5. वैश्विक अर्थ. राम नाम हे केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून ते सत्याचे प्रतीक आहे. भक्ती आणि करुणा. दुसऱ्यांना मदत करणे, प्राणीमात्रांवर प्रेम करणे आणि आयुष्यात समाधानी राहणे हाच राम नामाचा खरा संदेश आहे. थोडक्यात सांगायचे तर राम नामाचा खरा अर्थ म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यातील ईश्वराला ओळखणे आणि जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात धैर्याने, प्रेमाने आणि नैतिकतेने वागणे. हे नाव केवळ ओठावर नसून ते माणसाच्या आचरणात असणे हा त्याचा खरा विजय आहे. राम नामाचा जप किंवा साधना करण्याच्या अनेक प्रभावी पद्धती आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या आणि लोकप्रिय पद्धती खालीलप्रमाणे आहेत. 1. राम नाम लेखन. व्हिडिओमध्ये अर्जुनाने हीच पद्धत वापरली होती. ही अत्यंत शक्तिशाली पद्धत मानली जाते. कसे करावे? एका स्वच्छ वहीत दररोज ठराविक वेळा म्हणजे उदाहरणार्थ 108 वेळा श्रीराम किंवा जय श्रीराम लिहावे. फायदा. लिहिताना तुमचे हात, डोळे आणि मन तिन्ही एकाच कामात गुंतलेले असतात. यामुळे एकाग्रता म्हणजेच फोकस खूप वेगाने वाढते आणि मनातील अनावश्यक विचार थांबतात. 2. माळेने जप करणे ही सर्वात पारंपरिक पद्धत आहे. कसे करावे? तुळशीच्या माळेचा वापर करून 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र किंवा नुसते राम नाम जपावे. फायदा. माळेच्या मण्यांच्या स्पर्शामुळे मेंदूला एक प्रकारचे सिग्नल मिळतात, ज्यामुळे ध्यानाची अवस्था प्राप्त करणे सोपे जाते. 3. रामरक्षा स्तोत्र पठण. रामरक्षा हे एक कवच मानले जाते. कसे करावे? दररोज सकाळी किंवा संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचे स्पष्ट उच्चारात पठण करावे. फायदा. असे मानले जाते की रामरक्षेच्या पठणामुळे आपल्याभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 4. मानसिक जप. हा जप करण्यासाठी कोणत्याही माळेची किंवा जागेची गरज नसते. कसे करावे? चालताना, बसताना किंवा काम करताना मनातल्या मनात राम नामाचा उच्चार करणे. याचा फायदा. ही जपाची सर्वोच्च अवस्था मानली जाते. यामुळे तुमचे मन 24 तास सकारात्मक ऊर्जेशी जोडलेले राहते. 5. श्वासासोबत जप कसे करावे? श्वास आत घेताना रा आणि बाहेर सोडताना म असा उच्चार मनात करावा.
फायदा, यामुळे प्राणायाम आणि नामस्मरण दोन्ही एकाच वेळी होतात, ज्यामुळे तणाव त्वरित कमी होतो. एक महत्त्वाची टीप, रामनामाच्या साधनेत संख्या किती आहे यापेक्षा तुमची भावुकता आणि सातत्य किती आहे याला अधिक महत्त्व आहे. शेवटी रामनामाचा महिमा शब्दात सांगणे कठीण आहे. नाम हे जपावे आणि लिहावे सुद्धा, कारण लेखनामुळे आपली पंचेंद्रिय एकाच ध्येयाकडे केंद्रित होतात. जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा आपले ओठ मिटतात आणि पुन्हा उघडतात. जणू काही आपण जगातील सर्व चांगले आत घेत आहोत आणि वाईट बाहेर टाकत आहोत. ज्याच्या मुखात आणि लेखणीत सातत्याने रामनाम असते त्याला कोणत्याही बाह्य संकटाची भीती उरत नाही. म्हणूनच म्हटले जाते, कलियुगी नाम आधार, आणि त्यात राम नामासारखे दुसरे श्रेष्ठ नाम नाही. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनातील आदर्श आणि शक्तींचे दर्शन घडवणारे स्तोत्र म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्र. ऋषी बुधकौशिक यांना स्वप्नात दृष्टांत मिळाल्यानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली. असे मानले जाते, हे केवळ एक स्तोत्र नसून आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी घातलेली एक कवच आहे. रामरक्षेचे पठण केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि व्यक्तीच्या भोवती एक अदृश्य संरक्षक कवच निर्माण होते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. रामरक्षा स्तोत्र हे हिंदू धर्मातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी स्तोत्रांपैकी एक आहे. हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी रचले असून भगवान शंकरांनी त्यांना हे स्वप्नात दिले होते अशी मान्यता आहे. रामरक्षा याचा अर्थच रामाने केलेले संरक्षण असा होतो. या स्तोत्राचे सविस्तर महत्त्व खालीलप्रमाणे आहे. 1. संरक्षक कवच. रामरक्षेचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे हे एक कवच आहे. स्तोत्रात शरीराच्या प्रत्येक भागाचे नाव घेऊन प्रभू रामाला याचे संरक्षण करण्याची प्रार्थना केली जाते. असे मानले जाते की याचे श्रद्धेने पठण केल्याने व्यक्तीभोवती एक सकारात्मक ऊर्जेचा संरक्षक वलय निर्माण होते, जे वाईट शक्ती आणि संकटापासून संरक्षण करते. 2. मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास. ज्या व्यक्तीचे मन अशांत असते किंवा ज्याला सतत भीती वाटते त्यांच्यासाठी रामरक्षा रामबाण उपाय आहे. भयमुक्ती. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां यासारख्या ओळींमुळे मनातील भीती नष्ट होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. नकारात्मकता दूर करणे. डिप्रेशन किंवा चिंता असणाऱ्या लोकांसाठी यातील मंत्रोच्चार मनाला उभारी देणारे ठरतात. 3. शारीरिक व्याधीपासून मुक्ती. पारंपरिक मान्यतेनुसार रामरक्षेचे नियमित पठण केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. स्तोत्रातील संकल्पाचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे अनेक भक्त अनुभवतात. 4. घरामध्ये सकारात्मक वातावरण. ज्या घरात रोज रामरक्षेचे पठण होते तिथे कलह कमी होतात आणि शांतता लाभते. या स्तोत्राचे कंपने वास्तूतील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करतात. 5. उच्चार आणि वाणी शुद्धी. रामरक्षा संस्कृतमध्ये असल्याने तिचे स्पष्ट उच्चार केल्याने जिभेवर आणि वाणीवर चांगले संस्कार होतात. मुलांकडून हे स्तोत्र वदवून घेतल्यास त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. 6. आध्यात्मिक प्रगती. रामरक्षा स्तोत्र हे केवळ संरक्षणासाठी नाही तर ते भक्ताला ईश्वराच्या जवळ नेते. यातील रामो राजमणी सदा विजयते यासारखे श्लोक रामनामाचा विजय आणि महिमा सांगतात, ज्यामुळे भक्ती वाढते. पठण करण्याची सर्वोत्तम पद्धत. वेळ शक्यतो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी. आसन एका जागी शांत बसून
पाठीचा कणा ताट ठेवून पठण करावे. पाणी पठण करताना समोर एका तांब्याभर पाणी ठेवावे. स्तोत्र संपल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. रामरक्षेचा समारोप करताना रामो विग्रहवान धर्महा या उक्तीची प्रचिती येते. हे स्तोत्र केवळ संकटात वाचवायला मदत करत नाही, तर ते वाचणाऱ्याला नैतिक धैर्य आणि आत्मविश्वास देते. दररोज शुद्ध भावनेने केलेले रामरक्षेचे पठण हे भीती, रोग आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती देणारे ठरते. ज्या घरात रामरक्षेचे स्वर गुंजतात तिथे सुख, शांती आणि समृद्धीचा वास असतो. प्रभू रामाच्या आशीर्वादाने आपले जीवन प्रकाशमान व्हावे हीच या स्तोत्र पठणामागची खरी फलश्रुती आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून पाठवा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.